त्यामध्ये डॉक्टर अशोक पवार साहेब यांचंच नाव का घ्यावं। त्या साखळी उपोषणामध्ये पहिल्या दिवसापासून डॉक्टर अशोक पवार साहेब हे त्या आंदोलनामध्ये स्वतः सक्रिय झाले। अशा ठिकाणी त्यांना मदत करणं असेल, या सर्व गोष्टीला फक्त त्यावेळेला डॉक्टर अशोक पवार साहेब होते। लाभार्थी मराठा समाजातील बांधव होते, यांच्यापर्यंत त्या नोंदी पोहोचल्या नव्हत्या। आज कन्नड तालुक्यामध्ये पोर्टलला 1449 नोंदी अपलोड करून घेतल्या, पूर्ण जिल्हा दौरा काढला आणि दादाही जाणून आहेत की कोण समाजासाठी चांगलं काम करतंय आणि समाजाचा कुठलाही। याच्या अगोदरचे जेवढे बी पक्षाचे नेते होते त्यांनी फक्त जनतेला लुटलं आणि त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट करण्यामध्ये त्यांचा वेळ गेला। जनतेसाठी ते काही करू शकले नाही आणि आमच्या कन्नडच्या वतीनं आम्ही डॉक्टर साहेबांना जर तिकीट दिलं तर अजून चांगलं होईल। त्यांचं म्हणजे काम खूप उत्कृष्ट आहे। आज मतदारसंघाचा जर विषय घेतला, कन्नड तालुक्यामध्ये आजपर्यंत खूप सारे आमदार झाले, घराणेशाही त्या ठिकाणी आमच्या तालुक्याने काही वेळेला चालवली। कारण की कुठला पक्ष कधी फुटेल आणि कोणासोबत जाईल हा विश्वास या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला राहिलेला नाही। सुशिक्षित आणि संसदीय कामकाजाचा अनुभव असलेले त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातील मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी कारभार पाहिलेले आपले डॉक्टर अशोक पवार साहेब यांच्या माध्यमातून आणि मनोज दादाच्या नेतृत्वामध्ये कन्नड तालुका हा सुजलम सुफलम करतील अशा आशा या ठिकाणी लोकांच्या पल्लवीत झालेल्या आहेत। अशोक पवार यांचंच नाव किंवा अशोक पवार यांनाच उमेदवारी का मिळावी, त्यांची काय काम आहेत, काय वाटतं सांगा। कारण या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे। कारण आता जर बघितलं तर एकूण 22 उमेदवारी अर्ज हे कन्नड तालुक्यातून आलेले आहेत। त्यामध्ये डॉक्टर अशोक पवार साहेब यांचंच नाव का घ्यावं, तर आंदोलनाची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला फक्त मराठा आरक्षण 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं हाच एक मुद्दा त्या ठिकाणी होता। त्या ठिकाणी कुठलाही राजकीय निवडणुकीचा मुद्दा नव्हता। पण अशा वेळेला जे काही साखळी उपोषण सुरुवातीला सुरू झाले, त्या साखळी उपोषणामध्ये पहिल्या दिवसापासून डॉक्टर अशोक पवार साहेब हे त्या आंदोलनामध्ये स्वतः सक्रिय झाले आणि ज्या ज्या वेळेला रास्ता रोको असेल, साखळी उपोषण असेल, आमरण उपोषण असतील किंवा उपोषणाला भेटी द्यायच्या असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आंदोलकावर गुन्हे दाखल झाले अशा ठिकाणी त्यांना मदत करणं असेल, या सर्व गोष्टीला फक्त त्यावेळेला डॉक्टर अशोक पवार साहेब होते। आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला हा लढा पुढे आला, शिंदे समिती गठीत झाली आणि शिंदे समिती गठीत झाल्यानंतर नोंदी शोधण्यास सुरुवात झाली। पण कन्नड तालुक्यामध्ये 3 महिने होऊन सुद्धा बऱ्याचशा त्या ठिकाणी नोंदी ह्या दडवल्या गेल्या आणि सर्वसामान्य जे काही लाभार्थी मराठा समाजातील बांधव होते यांच्यापर्यंत त्या नोंदी पोहोचल्या नव्हत्या। तर मग अशा वेळेला सन्माननीय डॉक्टर साहेब यांनी कन्नड तालुक्यातील सर्व मराठा सेवकांच्या सोबत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी लढा उभा केला आणि त्या लढ्याला यश मिळालं। आज कन्नड तालुक्यामध्ये पोर्टलला 1449 नोंदी अपलोड करून घेतल्या, वेळोवेळी आंदोलन करून त्या अपलोड करून घेतल्या आणि त्यानंतर आम्ही गावागावात जाऊन त्या लोकांना सांगितलं की तुमची नोंद त्या ठिकाणी अपलोड झालेली आहे। एकूण तालुक्यात कुठलाही राजकीय विषय नसताना 3 वेळा आम्ही तालुक्यामध्ये जनसंवाद दौरे काढले। त्याच्यामध्ये वंशावळ जनजागृती असेल, कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचे, वंशावळ कशी तयार करायची, सर्वात पहिले दौरा केला तर त्याचा विषय होता की मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं आंदोलन, यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गावागावात फिरलो। घराघरापर्यंत डॉक्टर अशोक पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण कन्नड तालुक्यातील गावात फिरलो। त्यानंतर ज्या वेळेला कुणबी नोंदी शोधल्या आणि कुणबी नोंदी आम्ही आंदोलन करून त्या ठिकाणी अपलोड करून घेतल्या, त्यानंतर सुद्धा प्रश्न उद्भवला, कुणबी नोंदी शोधून सुद्धा प्रमाणपत्र काढण्याची जी प्रक्रिया आहे ही फार संत गतीनं होती। त्यामागचे आम्ही काही मिटिंगा, कॉर्नर बैठका घेऊन त्यामागचे रिव्ह्यू घेतले। त्यानंतर असं लक्षात आलं की सर्वसामान्य जे मराठा बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत, त्यांना माहिती नाही अर्ज कुठं करावा, वंशावळ कशी तयार करावी, ती वंशावळ कुठं प्रमाणित करावी, या गोष्टीचं ज्ञान त्यांच्यापर्यंत नव्हतं। म्हणून त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रासाठी त्या ठिकाणी अप्लाय करणं हे फार कमी प्रमाणात होतं। म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर अशोक पवार सरांनी तालुक्यातील मराठा सेवकांची बैठक घेतली आणि त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यामध्ये वंशावळ समिती, वंशावळ काय आणि कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे यासाठी जनजागृती करण्यासाठी तालुकाभर त्या ठिकाणी आपण एक दौरा काढला आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून जवळपास 35 ते 40 हजार कुणबी प्रमाणपत्र आपण आतापर्यंत कन्नड तालुक्यातील मराठा बांधवांना मिळून दिले। आणि मग ज्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या तोंडातून अक्षुक डॉक्टर अशोक पवार साहेबांचं नाव निघणं हे म्हणजे स्वाभाविक आहे। त्यामुळे आपण त्यांचं नाव का समोर येतंय
हे आपण त्याचं मूळ कारण हे आहे, कारण त्यांनी कुठलाही नक्कीच हेतू आता न तुम्ही ठेवता भरपूर कामं सांगितले. काय वाटतं उमेदवारी मिळेल का त्यांना? आज तर या ठिकाणी दादांचा आतापर्यंतचा जो काही ओव्हरऑल विचार केला असता, दादांना चळवळ या ठिकाणी जिवंत ठेवायची आहे आणि चळवळीसाठी ज्यांनी प्रामाणिकपणे निस्वार्थ काम केलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून दादा जो काही आदेश देतील, दादांनी सांगितलं तालुका दौरा काढा, तालुका दौरे निघाले. दादांनी ज्यावेळेस जिल्हा दौऱ्याचा सुद्धा आदेश दिला, 13 जुलैसाठी ज्यावेळेला दादांनी जिल्हा दौऱ्याचा आदेश दिला, त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व दादाच्या आदेशाचं पालन करून पूर्ण जिल्हा दौरा काढला. आणि दादाही जाणून आहेत की कोण समाजासाठी चांगलं काम करतंय आणि समाजाचा कुठलाही हेतू न ठेवता, समाजाकडून कुठलीही आशा न ठेवता प्रामाणिकपणे आतापर्यंत कोण काम करतंय आणि अलीकडच्या काळामध्ये निवडणूक लढवण्यासाठी कोण घुसखोरी करतंय, या सगळ्या गोष्टी दादा जाणून आहेत. आणि शेवटी दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आमचा कन्नड तालुका सर्व एकमत असेल आणि दादाच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण कन्नड तालुका या ठिकाणी उभा असेल. ओके, आपल्यासोबत अजूनही बरेच जण आहेत. काय सांगाल बाबा, कुठून आला आहात? जय जिजाऊ जय शिवराय. मी कन्नड तालुक्यातून आलेलो आहे आणि आजचा जो निर्णय घेतलेला आहे दादांना, हा खूप विचारपूर्वक आणि योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि इथून पुढे उद्या दादा ज्यांना बी म्हणजे कॅन्डिडेट ठरवतील, तर दादा सांगतील त्यांना आपण मतदान करू. आणि आमच्या कन्नडच्या वतीनं आम्ही डॉक्टर साहेबांना जर तिकीट दिलं तर अजून चांगलं होईल. त्यांचं म्हणजे काम खूप उत्कृष्ट आहे. सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर एवढंच मला सांगायचं आहे. नक्की तुमच्या मतदारसंघाची काय परिस्थिती? डॉक्टर साहेब विकास करू शकतात का? आमच्या मतदारसंघाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. याच्या अगोदरचे जेवढे बी पक्षाचे नेते होते, त्यांनी फक्त जनतेला लुटलं, आदलून बदलून सत्ता भोगली आणि जनतेसाठी काही महत्त्वाचं काम केलं नाही. त्यांना तेवढं वेळच नाही. कारण त्यांनी काय केलं, ते हप्ते जमा करणं, भ्रष्टाचार करणं, त्याच्यातून प्रॉपर्टी जमा करणं आणि त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट करण्यामध्ये त्यांचा वेळ गेला. जनतेसाठी ते काही करू शकले नाही. आता आम्हाला दादाच्या म्हणजे दादाच्या हिशोबानं दादा जे बी उमेदवार देतील, दादाचे मनोज दादा सगळे उमेदवार म्हणजे चळवळीतले प्रामाणिक कार्य जनतेसाठी काम करणार राहतील. म्हणून आम्हाला आता असा विश्वास वाटतो, इथून पुढे याच्यामध्ये निश्चित बदल होईल. नक्कीच. काय सांगाल बरं, तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे आणि कोणाच्या नावाची चर्चा आहे? आज मतदारसंघाचा जर विषय घेतला, कन्नड तालुक्यामध्ये आजपर्यंत खूप सारे आमदार झाले, घराणेशाही त्या ठिकाणी आमच्या तालुक्याने काही वेळेला चालवली. पण सगळ्याचा ओव्हरऑल या ठिकाणी आत्ताचा सारांश बघता की कन्नड तालुका अजून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. आणि मागच्या ज्या 5 वर्षामध्ये जे काही राजकारणी पुढारी आहे किंवा जे काही राजकीय पक्ष आहे, त्यांच्याविषयी सर्वसामान्य मतदार असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, यांच्या मनामध्ये एक निराशा तयार झालेली आहे. कारण की कुठला पक्ष कधी फुटेल आणि कोणासोबत जाईल हा विश्वास या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला राहिलेला नाही. आणि त्याचाच या ठिकाणी असा तालुक्यामध्ये हे दिसतोय की प्रत्येक मतदार हा जो काही नवीन उमेदवार असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांची जी काही चळवळ आहे, त्यांच्या रूपाने एक नवीन आशा मतदारामध्ये या ठिकाणी पल्लवी झालेल्या आहे. आणि या तालुक्यामध्ये उच्च शिक्षित, सुशिक्षित आणि संसदीय कामकाजाचा अनुभव असलेले, त्या ठिकाणी 9 वर्ष नोकरी करून संपूर्ण राज्यभरातील मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी कारभार पाहिलेले आपले डॉक्टर अशोक पवार साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे की ह्या वेळेला दादांनी जर त्यांना जबाबदारी दिली तर ते त्या ठिकाणी त्यांच्या जे काही अनुभव आहे, जे काही त्यांचा शासकीय नोकरीचा अनुभव आहे, त्याच्या जोरावर, त्याच्या कौशल्यावर आपल्या तालुक्यामध्ये योग्य पद्धतीनं निधी आणून आणि जो काही भ्रष्टाचार या ठिकाणी बोकळलेला आहे तो भ्रष्टाचार या ठिकाणी थांबवतील आणि मनोजदादाच्या नेतृत्वामध्ये कन्नड तालुका हा सुजलम सुफलम करतील, अशा आशा या ठिकाणी लोकांच्या पल्लवीत झालेल्या आहे.